नमस्कार मित्रांनो, मराठी जी.के ऑफिशियलमध्ये आपले स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत जानेवारी 2026 मधील टॉप 50 चालू घडामोडी. तुम्ही पोलीस भरती, मुंबई उच्च न्यायालय, तलाठी, राज्य उत्पादन शुल्क आणि सरळ सेवेची कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. तर वेळ न घालवता थेट वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. तर पहिला प्रश्न आहे, 2026च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी कोण होते? तर याचं उत्तर आहे उर्सुला वॉन डेर लेयन आणि अँटोनियो कोस्टा. आता हे दोघं कोण होते? उर्सुला वॉन डेर लेयन हे युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष होत्या आणि अँटोनियो कोस्टा हे युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष होते. त्यानंतर दुसरा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य सचिव कोण आहेत? तर याचं उत्तर आहे राजेश अग्रवाल. त्यानंतर पुढचा प्रश्न, स्वच्छ सर्वेक्षण 2025 मध्ये सलग कितव्यांदा इंदूरने प्रथम क्रमांक पटकावला? तर याचं उत्तर आहे 9व्यांदा. त्यानंतर चौथा प्रश्न, भारतीय नौदलाचे सध्याचे प्रमुख कोण आहेत? चीफ ऑफ नाव्हल स्टाफ कोण आहेत? दिनेश त्रिपाठी. त्यानंतर पाचवा प्रश्न, नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन 2026चा पुरुष एकेरीचा विजेता कोण? तर याचं उत्तर आहे कार्लोस अल्काराज, जो की स्पेन या देशाचा आहे. त्यानंतर सहावा प्रश्न, 2024चा T20 वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला? भारत. त्यानंतर सातवा प्रश्न, महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? अतुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष आहेत. जागतिक आनंदी अहवाल म्हणजेच वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा? तर याचं उत्तर आहे 116वा. नववा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर याचं उत्तर आहे न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला किती रुपये दिले जातात? त्याचं उत्तर आहे 6,000 रुपये. प्रश्न क्रमांक 11, देशातील पहिले संविधान साक्षर गाव कोणते? त्याचं उत्तर आहे कोल्लम, केरळ. 12वा प्रश्न, भारताचा सध्याचा G20 चा शेर्पा कोण आहे? याचं उत्तर आहे अमिताभ कांत. 22 जानेवारी हा दिवस भारतात काय म्हणून साजरा करण्याचा निर्णय काही राज्यांनी घेतला? याचं उत्तर आहे रामलल्ला प्राण प्रतिष्ठा दिन किंवा धर्मोत्सव दिवस. महाराष्ट्र पोलीस दलाच्या पहिल्या महिला महासंचालक कोण? तर याचं उत्तर आहे रश्मी शुक्ला. त्यानंतर 15वा प्रश्न, भारतरत्न 2024 मरणोत्तर कोणाला प्रदान करण्यात आलाय? त्याचं उत्तर आहे कर्पूरी ठाकूर यांना. कर्पूरी ठाकूर हे बिहारचे माजी मुख्यमंत्री होते. तसंच त्यांना जननायक म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. तसंच 2024च्या भारतरत्नमध्ये तर चौधरी चरण सिंग जे की माजी पंतप्रधान होते, त्यानंतर PV नरसिंह राव जे की आर्थिक सुधारणांचे जनक, MS स्वामीनाथन जे की हरित क्रांतीचे जनक आणि लालकृष्ण अडवाणी जे की हयात आहेत, त्यांना सुद्धा हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 16, डिजिटल इंडिया या मोहिमेची सुरुवात कधी झाली होती? तर याचं उत्तर आहे 2015. 1 जुलै 2015 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल इंडिया मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर देशातील सर्वात लांब सागरी पूल म्हणजेच अटल सेतू ची लांबी किती आहे? तर याचं उत्तर आहे 21.8 किलोमीटर म्हणजे 21.8 किलोमीटर. तर हा पूल शिवडी ते नावाशेवा दरम्यान बनवण्यात आलेला आहे. ऑपरेशन अजय हे कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे इस्रायलमधून भारतीयांना परत आणणं. 7 ऑक्टोबर 2023 मध्ये हमासने इस्रायलवरती जो हल्ला केला होता, तर त्यावेळेस भारत सरकारने राबवलं होतं. त्याच प्रकारचं ऑपरेशन गंगा जे की युक्रेनच्या बाबतीत होतं,
आणि ऑपरेशन कावेरी हे सुदानच्या बाबतीत होतं. जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे 10 जानेवारी. तसंच 14 सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदी दिवस पाळला जातो. जागतिक हिंदी दिवस 10 जानेवारी, राष्ट्रीय हिंदी दिवस 14 सप्टेंबर. 26 जानेवारी 2026 रोजी भारताने कितवा प्रजासत्ताक दिन साजरा केला? तर याचं उत्तर आहे 77वा. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्याने एक राज्य एक निवडणूक अंमलबजावणीसाठी विशेष ठराव मंजूर केला? तर याचं उत्तर आहे गुजरात. प्रश्न क्रमांक 22. जानेवारी 2026 मध्ये भारताच्या कोणत्या शेजारील देशात सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या? तर याचं उत्तर आहे बांगलादेश. विचारलंय जानेवारी 2026. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो 1 जानेवारी 2026 ला कोणते महत्वाचे मिशन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे? तर याचं उत्तर आहे गगनयान 1 मानव विरहित चाचणी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24. मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन अतिरिक्त खंडपीठ जानेवारी 2026 मध्ये कोठे प्रस्तावित करण्यात आले? तर याचं उत्तर आहे कोल्हापूर येथे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25. जागतिक आर्थिक मंच म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ची 2026 ची वार्षिक बैठक कुठे पार पडली? याचं उत्तर आहे दावोस, जे की स्वित्झर्लंडमध्ये. पोलीस दलात जानेवारी 2026 मध्ये किती नवीन महिला पोलीस उपनिरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली? तर याचं उत्तर आहे 550. त्यानंतर पुढचा प्रश्न. जानेवारी 2026 मध्ये स्वच्छ शहर 2025 च्या रँकिंग मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहराने बाजी मारली? याचं उत्तर आहे नवी मुंबई. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या देशाला G20 चे अध्यक्षपद अधिकृतपणे हस्तांतरित करण्यात आले? तर याचं उत्तर आहे अमेरिका. अमेरिकेला दक्षिण आफ्रिकेकडनं भेटलं, दक्षिण आफ्रिकेला भारताकडनं भेटलं आणि भारताला ब्राझीलकडनं भेटलं होतं. BCCI ने 2025-26 चा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू पुरस्कार कोणाला दिला? तर याचं उत्तर आहे शुभमन गिल. तर महिला गटासाठी स्मृती मानधना जिला की हे 5व्यांदा पुरस्कार भेटलाय. तर जीवन गौरव म्हणून राहुल द्रविड, रॉजर बिन्नी, मिताली राज यांना भेटलाय. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स काय विचारलंय? ट्रायबल गेम्स 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर याचं उत्तर आहे छत्तीसगड. जानेवारी 2026 मध्ये किती व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर याचं उत्तर आहे 5 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर 5 व्यक्ती कोण? धर्मेंद्र सिंह देओल, जे की कला क्षेत्रातले आहेत महाराष्ट्र राज्यातनं. KT थॉमस, सार्वजनिक व्यवहार, जे की केरळ राज्यातनं. त्यानंतर N राजम, जे की उत्तर प्रदेश मधले कला क्षेत्रातले. त्यानंतर P नारायणन, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातले केरळ राज्य. आणि VS अच्युतानंदन, महाराष्ट्रामध्ये कोणाला भेटला? धर्मेंद्र सिंह देओल यांना मरणोत्तर भेटला. त्यानंतर पुढचा प्रश्न. आशियाई हिवाळी खेळ एशियन विंटर गेम्स 2026 कोणत्या देशात आयोजित केले आहेत? तर याचं उत्तर आहे चीन. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या भारतीय शहराला युनेस्कोच्या वतीने सिटी ऑफ लिटरेचर म्हणजेच साहित्याचे शहर चा पुरस्कार मिळाला? तर याचं उत्तर आहे कोझिकोड. त्यानंतर पुढचा प्रश्न. राष्ट्रीय युवा महोत्सव 2026 चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या शहरात करण्यात आले? तर याचं उत्तर आहे नवी दिल्ली. 35वा प्रश्न. जानेवारी 2026 मध्ये ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स म्हणजे जागतिक लष्करी ताकद मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचं उत्तर आहे 4था. अमेरिका पहिल्या क्रमांकावर, रशिया दुसऱ्या क्रमांकावर, चीन तिसऱ्या क्रमांकावर आणि भारत 4थ्या क्रमांकावर. त्यानंतर जागतिक मराठी भाषा दिन च्या तयारीसाठी जानेवारी 2026 मध्ये
कोणत्या विशेष मोहिमेची सुरुवात झाली? तर याचं उत्तर आहे मराठी संवर्धन 2026. भारतीय हवाई दलाने जानेवारी 2026 मध्ये कोणता मोठा सराव राजस्थानच्या सीमेवरती केला? वायुशक्ती 26. त्यानंतर पुढचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोणत्या खंडपीठाला 2026 मध्ये म्हणजे जानेवारी 2026 मध्ये 50 वर्ष पूर्ण झाली? तर याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर येथील औरंगाबाद खंडपीठ. जानेवारी 2026 मध्ये चर्चेत असलेले परख पोर्टल कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे विद्यार्थ्याचे मूल्यांकन आणि शैक्षणिक सुधारणा. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्याने एक कुटुंब एक ओळख कार्ड अनिवार्य केले? तर याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. जागतिक आरोग्य संघटना WHO ने जानेवारी 2026 मध्ये कोणत्या आजाराला ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी मधून बाहेर काढल्याचं विचारलेलं आहे. ऑप्शन आहे मंकी पॉक्स, कोविड-19, मलेरिया की यापैकी नाही? तर याचं उत्तर आहे यापैकी नाही. मंकी पॉक्स आहे, कोविड सुद्धा आहे आणि मलेरिया सुद्धा ग्लोबल हेल्थ इमर्जन्सीच्या लिस्टमध्ये आहे. तर याचं उत्तर आहे यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 42. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या भारतीय राज्याने मरीन लाईफ वाचवण्यासाठी स्वतंत्र मरीन फोर्स स्थापन केली? तर याचं उत्तर आहे तमिळनाडू. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र महिलांचे वय किती असणे आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे 21 ते 65 वर्ष आणि महिन्याला 1500 रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांना दिले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44. जानेवारी 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं उत्तर आहे सिंगापूर. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 45. पद्मविभूषण पुरस्कार 2026 बाबत खालील विधाने विचारात घ्या. हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? तर नाही. हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाऊ शकतो? हो. एका वर्षात जास्तीत जास्त 6 व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. तर पद्मविभूषण हा पुरस्कार किती जणांना द्यावा याची मर्यादा नाही. म्हणजे याचं उत्तर आहे केवळ 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याबाबत नवीन कायदा 2024-25 मधील बदलानुसार लागू झाला आहे? तर याचं उत्तर आहे 324 ब. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 47. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेबाबत आर्थिक पाहणी अहवाल 25-26 नुसार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा हिस्सा सर्वाधिक आहे? याचं उत्तर आहे सेवा क्षेत्र म्हणजे सर्व्हिस सेक्टर. प्रश्न क्रमांक 48. प्रोजेक्ट टायगरला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जानेवारी 2026 मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार भारतातील वाघांची सर्वाधिक संख्या कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये 757, कर्नाटकमध्ये 563, उत्तराखंडमध्ये 560 तर महाराष्ट्रामध्ये 444 वाघांची संख्या आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49. नारी शक्ती वंदन अधिनियम महिला आरक्षण कायदा जो की सध्या चर्चेत आहे च्या अंमलबजावणीसाठी खालीलपैकी कोणती पूर्व अट अनिवार्य आहे? तर त्याचं पहिलं ऑप्शन आहे केवळ नवीन जनगणना होणे, केवळ मतदारसंघांची पुनर्रचना म्हणजे डिलिमिटेशन होणे, नवीन जनगणना आणि त्यानंतर होणारी मतदारसंघांची पुनर्रचना, सर्वोच्च न्यायालयाची विशेष परवानगी. तर याचं उत्तर आहे नवीन जनगणना आणि त्यानंतर होणारी मतदारसंघांची पुनर्रचना. तर केंद्र सरकारच्या अंदाजानुसार 2029च्या लोकसभेत हे आरक्षण लागू होईल.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 50 आणि शेवटचा प्रश्न. 26 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्लीत पार पडलेल्या प्रजासत्ताक दिन संचलनात कोणत्या मंत्रालयाच्या चित्ररथाने नवीन फौजदारी कायदे आणि तंत्रज्ञानावर आधारित न्याय प्रणालीचे प्रदर्शन केले? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तुमच्या काही सूचना आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला या बाबतीत नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. आणि मराठी GK ऑफिशियलच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. तिथे आपण PDF स्वरूपातल्या प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडीचे अपडेट आणि घडलेल्या चालू घडामोडीचं डिटेल अनालिसिस मराठी GK ऑफिशियलच्या टेलिग्राम चॅनलवरती टाकत असतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.